महामानव तथागत गौतम बुद्ध आणि ज्याने आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, ज्याने आम्हाला समतेची शिक्षा दिली, पिढ्यापासून आम्ही दुसऱ्यांची मागत होतो भिक्षा, पिढ्यापासून आम्ही मागत होतो दुसऱ्यांची भिक्षा, पण आमच्या भीमानी दिली आम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा। आज हे फुलून गेलेलं आहे मैदान रेसकोर्स, आज फुलून गेलेलं आहे हे मैदान रेसकोर्स, कारण या ठिकाणी पोचलेला आहे बौद्ध धर्मियांचा फोर्स। आमच्याकडे तसा कसलाही नव्हता सोर्स, आमच्याकडे तसा कसलाही नव्हता सोर्स, तरी या ठिकाणी आलेला आहे हा फोर्स। आपण पाहिलेलं आहे की आपण या ठिकाणी आला, कॉन्ट्रॅक्टरला सगळे ऑर्डर दिली होती, खुर्च्या ज्यावेळेला स्टेजवर आपण ऑर्डर देतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असला की रात्री खुर्च्या लागतात, पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं तो कुठल्या दुसऱ्या पक्षात आहे की काय माहित नाही, परंतु मी आतापर्यंत छोटे मोठे कार्यक्रम केलेले आहेत, परंतु आजच्या कार्यक्रमाला मात्र 4 वाजले 5 वाजले तरी खुर्च्या अजून येत नव्हत्या। जमत नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट घेऊ नये। या ठिकाणी सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत, हा काय राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, हा बौद्ध धर्मियांचा कार्यक्रम आहे। बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी 16 डिसेंबर 1956 असंख्य अनुयायांच्या सह बौद्ध धर्माची दीक्षा देणार होते। त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती नागपूरमध्ये, पण त्यांच्या महापरिनिर्वाणामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता। त्यामुळे हा कार्यक्रम ठेवलेला आहे, समिती नेमण्यात आली। मागच्या वेळेला सुद्धा 2007 मध्ये 16 डिसेंबरलाच हा कार्यक्रम आम्ही ठेवला होता, परंतु काही अडचणी आल्या आणि तो कार्यक्रम 26 आणि 27 मे असा 2 दिवस 2007 मध्ये झाला। त्याला 15 वर्ष संपलेली आहे, 16वं वर्ष लागलेलं आहे, पण लोक म्हणतात की 16वं वर्ष धोक्याचं, पण आमचं धोक्याचं नाही। आमचं 16वं वर्ष ना धोक्याचं ना खोक्याचं, आमचं प्रत्येक वर्ष गोरगरिबांना न्याय देणार आमचं वर्ष। बऱ्याच लोकांना झालेला आहे हर्ष, कारण हे आहे 2023 वर्ष। आज आपण सगळेजण आलेले आहात, पत्रकार आमचे सगळे मित्र आलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आहेत, प्रिंट मीडियाचे आहेत, फोटोग्राफर आहेत, भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, आमच्या समितीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि बौद्ध म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित आहात। महिला, तरुण, वयोवृद्ध लोक सगळे उपस्थित आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे, तसं आमच्या कार्यक्रमाला पोलिसाच्या बंदोबस्ताची आवश्यकता नाही आहे, कारण हा कार्यक्रम शांततेचा कार्यक्रम आहे। सिद्धार्थ गौतम जे होते त्यांना मानवाला मानव बनवणारा मार्ग शोधायचा होता। मानवानी मानवावर हल्ला करू नये, मानवानी मानवाला उद्ध्वस्त करू नये, एका देशाने दुसऱ्या देशाला उद्ध्वस्त करू नये, एका समूहाने दुसऱ्या समूहाला उद्ध्वस्त करू नये, यासाठी जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान शोधण्यासाठी सिद्धार्थांनी ग्रहत्याग केला, हा सगळा इतिहास आहे। आणि हा म्हणता जगभरामध्ये बौद्ध धर्म जाऊन पोचलेला आहे। आज जगामध्ये ठिकठिकाणी युद्ध सुरू आहे, ती युद्ध थांबत नाही आहेत।
माणुसकीला लाज वाटावी अशा पद्धतीनं लहान बालकांची हत्या होते, महिलांची हत्या होते, इनोसंट लोकांची हत्या होते. आणि अशा वेळेला कुठंतरी विश्व शांतीचा विचार देणं अत्यंत आवश्यक होतं. आम्ही तर बौद्ध आहोत, पण या देशात राहणारा प्रत्येक माणूस गौतम बुद्धांना मानतो. जगामध्ये जायला अमेरिकेसारख्या ठिकाणी सुद्धा ऑनरेबल भंतेजी केम फ्रॉम USA, फ्रॉम अमेरिका. I welcome him here in the Buddha's Bhumi. India is the Buddha's Bhumi. India is the Buddha's land. And when I went in America, last time I was there in Los Angeles. Near about 12 days I was in America. At that time, 2 days I was there in Los Angeles. And Los Angeles is the place of Hollywood. And at that day, my marriage ceremony's day was there, 16th May. And I asked some people, is there any Buddha Vihara here? Because today is our very revolutionary day, my revolutionary day. My wife, Sima and Jeet was with me. And I see that in Los Angeles there was the Buddha Vihara. Sri Lanka's Buddha Vihara was there in America, in Los Angeles. Everywhere you go, there is the Buddha Vihara. Many times I visited Japan. One time I was there near about 1.5 months. I was there, I was staying there when Dalit Panthers movement was going on. When I was staying in the Siddharth hostel, at that time Japan, some people invited me there. And our principal Gaikwad of Dr. Ambedkar College of Commerce, he and myself, we were there near about 1.5 months to study the Buddhism in Japan. Japan is the Buddhist country. China was also the Buddhist country. Thailand is also Buddhist country. Cambodia, Vietnam, Taiwan, Sri Lanka. Many countries are Buddhist countries. And when I went there, I met many Buddha bhikkhus, Mahatheros. And Buddha's philosophy is very nice philosophy. Buddha's philosophy is also teaching the peace, not violence. Buddha's philosophy means equality. Buddha's philosophy means humanity. Buddha's philosophy means fraternity. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. हे सगळं मैदान समोरचं भरलेलं आहे. अजून खुर्च्या असत्या तर अजूनही मैदान अजूनही मोठं भरल्यासारखं दिसलं असतं आपल्याला. कॉन्ट्रॅक्टर बद्दल बोललो, कॉन्ट्रॅक्टर आमचा मित्रच आहे, पण कॉन्ट्रॅक्ट घेताना थोडंसं आपल्याला काय जमत असेल तेच करावं. आमच्या समाजामध्ये फार सवय आहे की जमत नाही ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच वेळेला गडबड घोटाळा होतो. त्यामुळे आज इथं बुद्धाचा समतेचा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत. मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे. त्या ठिकाणी गौतम बुद्धांची जी स्मारक आहेत, बुद्धिस्ट सर्किट आहे, ते बुद्धिस्ट सर्किट हे आपण भारत सरकारच्या वतीनं तयार केलेलं आहे. पंचसूत्री जी आहे ती सुद्धा माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आहे. आणि गौतम बुद्धांचा विचार जो आहे हा विचार अत्यंत शांततामय असा विचार आहे. उद्या या ठिकाणी रेस होणार आहे. सगळे घोडे तयारीतच आहेत. आणि रेसकोर्स मैदान देताना आमचे निरंजन इथले मॅनेजर आहेत, त्याने आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे. उद्या रेस असतानाही या ठिकाणी हजारो लोक येतील आणि आमचं मैदान खराब होईल अशी त्यांना भीती होती. पण मी त्यांना सांगितलं की तुमचं मैदान खराब होणार नाही.
आम्ही खराब झालो तरी चालेल, पण तुमचं मैदान खराब होणार नाही. आणि घोड्यांना पळण्यासाठी जसं मैदान पाहिजे तसं मैदान राहील. आणि उद्या घोडे या ठिकाणी धावणार आहे. कोण रेस जिंकतोय ते बघूया. बरेचसे घोडे सगळे तयारच आहेत रेससाठी. 2024 मध्ये जी रेस आहे त्यावेळेला बरेच घोडे धावणार आहेत. बघूया कुणाचा घोडा पुढे जातोय ते. पण रेस उद्या होणार आहे. आणि आज अपन सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. आज आप सब लोग इधर आए हैं तो मुझे बहुत बड़ी खुशी है कि पूरे महाराष्ट्र के बहुत सारे कार्यकर्ता यहाँ मौजूद है और भी बाहर के भी कुछ कार्यकर्ता इधर आए हैं. तो आज की जो ये बौद्ध धम्म परिषद जो है, ये परिषद एक विश्व को शांति का संदेश देने के लिए, जो हमास और इस्राएल का युद्ध चल रहा है उसको रोकने के लिए, जो और यूक्रेन का युद्ध चल रहा है उसको रोकने के लिए और शांति प्रस्तापित करने के लिए कोई न कोई तो मार्ग निकालना चाहिए. इसके लिए आज के धम्म परिषद हमने रखी है और आप सब लोग इसमें आए हैं. तो बहुत सारे लोगों को भाषण करने के लिए मिला नहीं, लेकिन आज हमें हमारे पत्रकारों को भी ध्यान में रखना था. आप लोगों को भी अपने अपने घर वापस जाना है और बहुत सारे लोगों को इधर आने के लिए थोड़ी तकलीफ भी हुई, लेकिन आप सब लोग इधर बड़ी संख्या में आए हैं. इसीलिए आज के परिषद का मकसद इतना ही है कि चलो बुद्ध की वो, हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए. हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए. हमें हिंसक क्रांती नहीं चाहिए, हमें शांती चाहिए. अशा पद्धतीचं जे आमची भूमिका आहे ती भूमिका अनेक वक्त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आमच्या समितीचे सगळे लोक या ठिकाणी आहेतच. मी काही सगळ्यांचे नाव घेणार नाही, परंतु सगळे समितीचे लोक आपले सगळे आहेत. आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात. मंचकावर उपस्थित असलेले, समोर उभे असलेले आणि पोलिसांनी फार चांगलं सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणचे ॲडिशनल CP असतील, DCP असतील, सिनियर इन्स्पेक्टर असतील, ACP असतील, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी, मी इथं 2 वेळेला भेट दिली होती आणि आमच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या बरोबर चांगल्या पद्धतीची चर्चा करून व्यवस्था आपण चोख ठेवलीत. त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांचं, पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी यांचंही मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा पुढच्या लवकर आणल्या नाहीत, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. जय भीम, जय भीम. चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर. हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए. हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए.